मंगळवेढा तालुक्यातील लमाण तांडा बालाजीनगर येथे जुन्या वैरातून चिडवण्याच्या प्रकारातून एका 18 वर्षीय तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। गणपती पवार यांच्या हॉटेलजवळ ग्रामपंचायत समोर दिव्यांग रणजित सुभाष राठोड याला शशिकांत शिवाजी पवार वय 33 याने डोक्यावरची टोपी काढून चिडवले। यावर रणजितने प्रतिक्रिया देत शशिकांतच्या दुचाकीला लाथ मारली। यातून शशिकांतने रणजितला लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली। रणजितला सोडवण्यासाठी त्याचा भाऊ सुजित सुभाष राठोड वय 18 घटनास्थळी आला। तेव्हा शशिकांत, त्याचा भाऊ आशिष शिवाजी पवार वय 30 आणि सागर राम राठोड वय 25 या तिघांनी मिळून सुजितला देखील लाथाबुक्क्याने मारहाण केली। शशिकांतने सुजितच्या उजव्या कानाच्या मागील बाजूला दगडाने जोरात वार केला। यामुळे सुजित जागेवरच कोसळला। सुजितला प्रथम मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सत्कार रुग्णालयात हलवण्यात आले। उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला। मृत सुजितचे वडील सुभाष उमाजी राठोड वय 49 यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात शशिकांत पवार, आशिष पवार आणि सागर राठोड यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची ठाम भूमिका गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी घेतली आहे।